तर दक्षिण मतदारसंघातील आणखी एक बूथ म्हणजे हे बेलाटी बूथ. या बेलाटी बूथवर जे आहे आतापर्यंत 5 वाजेपर्यंत जवळपास 70% मतदार झाले आहे. आणखी देखील एक 5 ते 10% मतदान या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. चांगला असा प्रतिसाद या गावातून जे आहे या मतदारसंघातून भेटत आहे. लोकांतून आमच्या लोकप्रधानांकडून आणखी आव्हान आहे की ज्यांनी अद्याप मतदान केलं नाही त्यांनी उर्वरित 1 तासामध्ये जे आहे ते आपलं मतदान पूर्ण करून घ्यावं, जेणेकरून लोकशाहीला जे आहे बळकटी येईल आणि आपल्या विकासासाठी जे आपण पाऊल उचलणार आहोत ते आपल्या मतदानातून उचलणार आहोत. त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं. लोकप्रधान न्यूजसाठी अशफाक नदा, बेलाटी. शिवाजी पवार मुक्काम पोस्ट बेलाटी, आतापर्यंत 80% मतदान झालं 5 वाजेपर्यंत. साधारण कधीपासून मतदानाचा जो टक्का वाढला आहे, सकाळी की दुपारी? दुपारीपासून वाढला. अच्छा. आणखी जवळपास 1 तास बाकी आहे. काय अंदाज आहे आणखी किती मतदान होईल? आणखी एक 10 ते 15% वाढेल. म्हणजे जवळपास 90% मतदान होईल असा तुमचा अंदाज आहे? 85 ते 90%. टक्केवारी ही चांगली आहे या गावामध्ये. तर जे राहिलेले उर्वरित आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? लवकरात लवकर मतदान करणे टायमाच्या. अच्छा. जे काही तुमचे गावातले नागरिक असतील त्यांना तुम्ही परस्पर असं जाऊन मेसेज वगैरे किंवा फोनवरून मेसेज दिला का मतदान करण्यासाठी? अच्छा. लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे. माझं नाव सुनील भास्कर काटकर, बेलाटी माजी सरपंच. बेलाटीतून आता मतदान 70% पर्यंत झालेलं आहे. अजून राहिलेले उर्वरित लोक यालती कामाला गेलेले होते. सर्व लोक यालती. अच्छा. या गावामध्ये जे आहेत एकूण जे मतदारसंख्या किती आहे? एकूण 2,500 मतदारसंख्या. त्यापैकी पुरुष किती आणि महिला किती आहेत? महिला 900 किती तर आहेत, 900. जे मतदान जो आतापर्यंत झाला आहे त्यामध्ये टक्केवारी महिलांची जास्त आहे की पुरुषांची? दोन्ही समानच चालू आहे. दोन्ही समान चालू आहे. नमस्कार, मी धनराज खटकाळे बेलाटीमधून बोलतो आहे. बेलाटीमध्ये आज 1800 मतदानपैकी जवळजवळ 1250पर्यंत आता मतदान झालं आहे. महिलांचं प्रतिसाद खूप चांगला आहे. मतदान खूप व्यवस्थित होत आहे. म्हणजे महिलांचा जो सहभाग आहे तो चांगला आहे का? खूप चांगला आहे. खूप पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं का? लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सहभाग खूप वाढलेला आहे. अच्छा. आणि जे तुमचे मित्र वगैरे असतील तरुण पिढीतले वगैरे त्यांनी मतदान केलं आहे का आतापर्यंत? सर्वांनी केले. तरुण पिढी आणि महिलांचा खूप म्हणजे चांगला प्रतिसाद आहे सध्या. अच्छा. जे तुमचे मित्र वगैरे राहिले असतील त्यांना तुम्ही संपर्क करत आहात का मतदानासाठी? हो, आवर्जून संपर्क करत आहोत. आमचा प्रयत्न आहे 90% मतदान पूर्ण करायचा.